आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। सावंतवाडीमधील सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलामध्ये लोखंडी साखळीला बांधलेल्या अवस्थेमध्ये एक अमेरिकन महिला आढळली होती। या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली। तिच्या जबाबानुसार पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता। मात्र आता प्रकरणी मोठा ट्विस्ट आला असून त्या महिलेचं लग्नच झालं नसल्याचं उघड झालं आहे। एवढंच नव्हे तर त्या महिलेनेच हा बनाव रचत स्वतःला बांधून घेतल्याचंही तिने कबूल केले। मात्र हा सगळा बनाव तिने का रचला, त्यामागचं कारण काय हे ऐकल्यावर पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला। सावंतवाडी रोणापाल सोनुर्ले येथील जंगलात एक अमेरिकन महिला सापडली होती। ललिता काई कुमार असं या महिलेचं नाव आहे। या महिलेला साखळदंडाने करकचून बांधून जंगलात सोडण्यात आले होते। एका गुराख्याला ती जुलै महिन्याच्या अखेरीस सापडली तेव्हा तिची अवस्था अतिशय बिकट होती। पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले, पण पीडित महिला अशक्त असल्याने तिला काही बोलता येत नव्हतं। थोड्या काळाने तिने दिलेल्या जबाबावरून तिच्या नवऱ्याच्या दिशेने संशयाची सुई फिरली होती। पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता। तिचा नवरा तामिळनाडूत असल्याचं तिने सांगितले। पोलिसांनी तसा तपास सुरू केला तर दुसरीकडे त्या महिलेची कसून चौकशी सुरू होती। रत्नागिरीतल्या मनोरुग्णालयामध्ये तिच्यावर उपचारही सुरू होते। तिच्या नवऱ्याचा काहीच पत्ता लागेना तेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या महिलेची पुन्हा चौकशी केली। अखेर तिने जी कबुली दिली ते ऐकून सर्वच हादरले। ललिता या महिलेनं दिलेल्या कबुलीनुसार अमेरिकन महिलेनंच हा बनाव रचल्याचं उघड झालं। ललिता कुमार ही मूळची अमेरिकेची असून काही काळापासून भारतात राहत होती। मात्र अमेरिकन व्हिसाची मुदत संपल्याने आणि अमेरिकेतून पुरेसे पैसे येत नसल्याने तणावातून जीवन संपवण्यासाठी आपण स्वतःला बांधून घेतल्याची कबुली ललिता यांनी दिली। त्यांनी मनोरुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती दिली। बांदा पोलिसांनी सुद्धा या संदर्भातील जबाब पूर्ण केला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।